हा हॉटेल होता आमचा. 700-750 रुपयात रूम होती. ठीक होती रूम, म्हणजे बाजूलाच पार्किंग आहे, बाजूला हायवे पण आहे. रूम ठीक होती. तर इथं ना न्यायानं आला कोण नाही. थंडी बघा केवढे. तसं आता निघतो, बॅग आणतो आणि निघतो. आता आजचा स्टे आमचा पंजाब आहे. स्टेशन आहे इकडचा आणि कर्णी माता मंदिर जवळ चाललो आम्ही. इथं बाजूलाच आहे. दाखवतो इथं. सूर्य पण उगवला. अरे यार, मी क्रॉक्स घालला पाहिजे होते. परत बुट्टा काढून जायला लागेल आतमध्ये. हा बघा, तोच आहे का पण हा मंदिर? हा बघा. थँक्यू. 200चा पडला होता. निघतो आम्ही पटापट, जास्त टाईम नको आम्हाला. कन्नू आता मंदिरला आलो आम्ही. मी सकाळी तेव्हा कबूतर इथं कबूतर आहेत. तर देवळात दर्शन घेऊन आम्ही लगेच निघू. मंदिर देवळांच्या मंदिर असतात इथे. जेवायला दिलं ॲक्च्युली घराला. सगळीकडे उंदरं असतात. उंदरांच्या बरोबर खातात. हा देऊळ आहे. आतमध्येच ना शूट करायची परमिशन नव्हती. शूट करायचं असेल तर 1100 रुपये द्यायला लागतात. हा मॅग्नेट्स घेतलं देवीचा. हो दे रे, दुसऱ्याकडे जातो ना, थोडा शांत राहतो. हे बघा, फाटा उघडलाय. उंट गाडी ना, उंट गाडी का बैलगाडी? उंट गाडी. तुम्ही केव्हा बघली नसेल, मीच पहिल्यांदा बघितले. तुम्ही बघितलं? टाची गाडी. ट्रेन लोकांना दिसतं ना आपल्या इथे. रस्ता डेंजर आहे. 4 वाजून 55 मिनिटांनी पोचतो दाखवतो, पण आम्हाला 4 वाजता कव्हर करायचा आहे यूज ना. चला, ऊन लागतंय ना, जाम बरं वाटतंय ना. इकडं आम्ही फुटबॉलच्या थोडा बाजूला इथं ढाबा. इथं थांबल्यावर चहा वगैरे पितो. काय आम्ही खाला पिला नाही ना, निघाले तेव्हापासून. मग इथं नाश्ता चहा करतो रस्त्यात थांबलो. इथून ये नया बना है क्या हाईवे? चहा बना कला. तर गाडी थांबवलंय. इथून परत एक्सप्रेस वे. अजून किती? 140 किलोमीटर हाच आहे रोड. 140 किलोमीटर बुट्टा हरियाणा चालू आहे. काय सुसाट सांग. कॅमेरा बंद तिथं. जो पण येईल त्यावेळी सुसाट नाही गाडी, त्याच्यामुळे दाखवत नाही त्याच्यात. 4 महिन्यानंतर येईल त्यांनी कॅमेरा बघून नाही. इथं फूड मॉल चालू झाले नाही. 1 वर्षानंतर इथं सावल फूड मॉल चालू आहे. तो सुसाटच काढतो आता. कॅमेरा बंद आहे माहिती पडल्यात आम्हाला. आता एकदम सुसाट काढतो, मोबाईल ठेवतो आणि डायरेक्ट 160 किलोमीटर नंतर. हे बघा, आता मिलिटरीच्या गाड्या हायवेला सगळे वाटतं वाघा बॉर्डरला, नाही तर काश्मीरला चालले असतील.
सामानाचं आहे त्यांचं, त्याच्यात फक्त गाड्यात मिलिटरीच्या. खूप आहेत, 12-13 लाईनीने चालल्या. हरियाणाला पेट्रोल पंपला थांबल्यावर पेट्रोल ना संपलेला अख्खा, म्हणजे 40 किलोमीटरची रेंज होती. तर पेट्रोल पंपासून एक्सप्रेसला कुठं तर थांबवलं. आता इथं 4000चं पेट्रोल टाकलं आहे. तर बघू वॉशरूमला जाऊन येतो. इथे खूप टाईम झाला इथं आम्ही गाडी चालवतो कधीपासून. आज नाश्ता ब्रेक पण नाही. इथं काहीच नाही एक्सप्रेसवर, नवीन आहे ना. चला येतो मी. ओके, हा हरियाणा रोडच्या साईडला पंजाब. आता आम्ही इथं टोल गेट लागला, इथून आम्ही आता पंजाबमध्ये एंट्री करू. काय सरळ 900 मीटरवर दाखवत आहे. ओके, पुढच्या अजून 850 मीटरवरून हे काय फालतूगिरी आहे पुढून. तेव्हा आम्ही हा वाला ज्यूस घेतला, एकदम फ्रेश बनलेला. 70 रुपये पायनॅपल आणि चुकंदर बोलला तो, संत्री आणि पायनॅपल. पंजाबला पोचलो, मग आम्ही पंजाब्यांकडून ज्यूस घेतो. कशाला तुला उतर थोडा ब्रेक घे. मग पंजाबमध्ये पोचल्या थोडा बरं ज्यूस पिऊ. किती किलोमीटर लागले? अजून 3:55ला पोचतो वाघा बॉर्डरला. शेती बघा बाजूला बाहेर. डॉक पण नसतो. कलर पैसा रेडिश झाले बघा. ज्यूस पितो, संत्री, अननस आणि बीट, चुकंदर. मस्त आहे, थोडासा खारट. पंजाबमध्ये एंट्रीला इथं बघा असं लावलं. ज्यूसचं तेल, पोपट, गोकुचं टॉय, स्टार लाईट. काय हे स्टार आहे मुस्सेवाला. इथं सगळीकडे मुस्सेवालाच भेटतील आपल्याला. गॉगल्स, अजून काय काय हे बघा सरसोची शेती. इथून आपला वाघा बॉर्डर किती किलोमीटर आहे? वाघा बॉर्डर इथून म्हणजे पकडा 190 किलोमीटर आहे. म्हणजे 3.5पर्यंत पोचू दाखवत आहे. आता इथं धाब्यावर थांबलं बघा. इथं धाबा आहे. एक गाडी माखली जराशी, अशीच चांगली वाटते माखली. बाग काय घे मागू काय पण. ही गाडी आपली तर खायला बसल्या बघू काय मागू चाललं. ढाबा कट पराठा लारा आहे का? पराठा आणताय. अमूलच्या टिक्क्या दिल्या आणि आम्ही पार्सल घेऊन बटर टाकायचा. हे आमचा आहे चीज परोठा, आलू प्याज परोठा, दही, अमूल बटर. नाश्ता जरा करून आमचा आता चहा मागवते आम्ही. गाडी जामच माखले आमची, पण अशीच चांगलं वाटतं ठार माखलेली. तिथं बद्द तिकडं मागं ना शेती आहे, अख्खी शेती जाम मोठी आहे शेती. हा हायवेच्या बाजूला बसला जेवायला. तर निघतो आता. भूक नव्हत्या मला, म्हणून हलका एकच पराठा घालायचा. चहा आहे बघा कपांच्या गुलाचा चहा आहे. जाम आहे, संपल का नाही तर त्याचा प्रश्न पडला. ठीक आहे. अमृतसरला पोचले. इथं बघा याचा पताका लावल्या. काहीतरी फंक्शन आहे वाटतं इथं. अजून आम्हाला पोहोचायला इथून 40 मिनिटं दाखवता. बघू जरा लवकर पोचता येईल तेवढा. ट्रॅफिक असली तर थोडा लेट होईल.
आम्ही सायकलवर जाऊ त्याला इथून गेलो असतो वाटपाला रिक्षात चालू रिक्षा छोटे छोटे बर्गर होते बघा दिसायला समोर बघा वाघा बॉर्डर आहे इथं लाईन लागली अटारी बॉर्डरमध्ये पडता पडता वाचलो मी व्हिडिओ होता ते बघा स्वर्ण जयंती द्वारा आलो आम्ही वाघा बॉर्डर करून निघाला तेव्हा असं फ्लॅग लावलं फ्लॅग बघा आपला आता निघतो आम्ही रूमवर जातो आता रूमवर जातो त्याला रूम शकतो आम्ही रूम ना बघितले ना खूप लांब आहे इथून चालत जायला फ्लॅग कृपया करून इथं वाघा बॉर्डरला आल्यावर आपली गाडी डायरेक्ट बॉर्डरच्या जवळ न्यावी असं मध्येच कुठं पार्किंग करावं नाही डबल चुना लागतो येण्या जाण्याचे रिक्षाचे 100 रुपये आणि तिकडे पार्किंगचे पण 100 त्याच्यापेक्षा 120 रुपये आहेत डायरेक्ट बॉर्डरच्या बाजूलाच पार्क करा चालाचा शौक असेल तर लांबच करून या चालत जनितमध्ये जारी आहे पोचलं गोल्डन टेम्पलवर रूम घेतले 900 रुपयात मस्त रूम चांगली रूम आहे आता इथून असंच जरा लागले ना काहीतरी खायला जातो आम्ही झालो आज नाही बघू जमला तर गोल्डन टेम्पल पण बघून येतो रूम मस्त आहे चामोडले मला रूम आम्ही गोल्डन टेम्पल जवळ चाललो होता रिक्षा घेतले आमच्या रूमापासून थोडाच पुढं आहे असंच राऊंड मारला घाललं बघू कसं आहे पण इथं खायला मस्त आहे हलते जाऊ
मलाई दूध थँक्यू मलाई दूध पैसे दिलो बघा रात्रीचा गोल्डन टेम्पलचा व्ह्यू जाम भारी आहे रात्री. आम्ही कधी रात्री नाही आलो, पहिल्यांदा आलो रात्री. थंड आहे जाम, पाय थंडावले आम्ही. इथं आपल्याला हे लावल्याशिवाय स्कार्फ बांधल्याशिवाय सोडत नाही म्हणून मी घेतला हे बांधला. आता जातो आम्ही. बघा रात्री काय भारी दिसत आहे गोल्डन टेम्पल. जाम भारी. अजून पण लाईन बघ एवढी आहे, जाम लाईन आहे. जाम भारी दिसत आहे, जाम भारी दिसतं गोल्डन टेम्पल. पूर्ण लाईट. हा अमृतसरचा मार्केट. शाम गर्दी आहे इथे. बघा शॉपने एक मॅग्नेट घेतलं, बाकी काय नाही. 40 रुपयाचा एक मॅग्नेट पडले बस, बाकी काय नाही. बाकी अजून बघू शॉल वगैरे काय आवडली तर घेतो, बाकी तर काही नको आम्हाला. आजचा जेवायला चिकन तंदुरी, चिकन टिक्का फुल बटरमध्ये डुबून आपण रील बघतो तसंच खातो. चला गुड नाईट. आजचा डे संपला, आता झोपतो मी. एवढं कचरा चार्जिंगचा, गोप्रो चार्ज करतो, सगळं चार्ज करतो, झोपतो आता. गुड नाईट.